सुप्रभात. वेलकम टू कोकण पल्स. गुड आफ्टरनून. आज आहे शनिवार 21 तारीख आणि आता आम्ही निघायचं. आजचा दिवस आमची कोकण कन्या ट्रेन आहे संध्याकाळची. सो आम्ही आता आज जेवण पण शॉर्टकटमध्ये गेलेलं आहे. हे बघा, सकाळीच माझा भाऊ आणि वहिनी गेले गाडीने. कार होती त्यांची, भरपूर सामान होतं ना. काल भरणी श्राद्ध झालं परवा आमचं. आज आम्ही सगळे निघतो आहे स्टेप बाय स्टेप. ते कारने गेले आणि आता आम्ही आमची संध्याकाळची गाडी आहे. शॉर्टकटमध्ये जेवण बघा आमचं, आणि डायनिंग टेबल बघा आमचं. हा माझा भाऊ आहे छोटा, आणि ते तिकडे बहीण आहे. आणि सानिका हां. आणि बघा खिचडी केली आहे मस्तपैकी. कशी झाली खिचडी? खिचडी कशी झाली? एकदम छान. चला या सगळ्यांनी जेवायला. तर गडबड आहे सगळी, आवरायचं आता, आवराआवरी करायची आहे. आणि आम्ही 4 वाजता निघणार आहे. तर मला वाटतं 1:30-2 वाजले. तर आज मी तुम्हाला दाखवेन ना माझा जातानाचा प्रवास सिंधुदुर्ग ते पनवेल. चला बाय, से बाय बाय. तुमच्या बाजू सातारणे करायचं करा. आम्ही तर सुकळवाडला चाललोय. हा काकी माहेरी माहेरी चाललोय. तिथून मग आम्ही स्टेशनवर जाणार. 3 जण आहोत. बहिणीला तिथे कसालला सोडलं. आता आम्ही तिच्या घरी थोड्या वेळ थांबणार. त्याला माहेरी यायचं होतं आईला भेटायला. मग आम्ही थोड्या वेळ थांबून मग आम्ही सिंधुदुर्ग स्टेशनला जाणार आहोत. आजची आमची कोकण कन्या आहे. तर हिचं घर पण दाखवते तुम्हाला, बहिणीचं माझ्या. ह्याची सासरवाड आहे ही. हे दुकान आहे त्यांचं. हे नाव काय आहे? हे पूर्ण तुमचं आहे? हे 2 मजले आहेत. चला आतमधून दाखवते तुम्हाला. राहून दे ना सामान इकडेच. ही तिची वहिनी आहे, समिताची वहिनी. छान आहे ग. नमस्कार, कशा आहात? अच्छा, पाय दुखतात का? ही समिताची आई आहे, माझ्या भावाची सासूबाई. चला इथे आता आम्ही थोडंसं फ्रेश होऊन मग आम्ही निघणार आहोत. हे आपल्याला घेऊन जायचं आहे भाज्या. फणस हे माझ्यासाठी आहे, आणि भाज्या पण आहेत. आज यांचा बाजार असतो ना, शुक्रवारचा बाजार असतो ना आज. आज म्हणजे काय वार? आज शनिवारचा शुक्रवारचा बाजार असतो. त्याच्याने या भाज्या घेऊन ठेवल्यात आमच्यासाठी. हो हो, ते सकाळी निघाले. आणि आता आम्ही आमची कोकण कन्या आहे. बहीण आता इकडे सोडलं तिला. तिची बस आहे. ती म्हणजे मला ट्रेन मध्ये जमणार नाही. सो बस कसं डायरेक्ट तिकडे स्टेशन तिच्या घरापर्यंत. हां हां, ते त्याच्यासाठी आलो होतो आम्ही. भरणी श्राद्ध होतं ना, झालं. थँक्यू. सरबत. मुलगी माझी आता कॅनडा. मिस्टर खेडला असतात. आम्ही खेडला जाऊन येऊन असतो. आवडतं आम्हाला. छान झालं ना आता. तुम्ही दुकान सांभाळता?
मी तर खूप वर्षाने आले वाटतं. खूप वर्षाने आला. हो, हे सगळं चेंज झालंय. चला आता पुन्हा वरती बघूया. म्हणजे खालच्या इथेच वर असणार ना. किती खर्च येईल बरोबर. छान केलं. इकडे पार्किंगला जागा केली. असं छान वरून दिसतं बघा. अजून वर हे सुकळवाड गाव आहे. हे बाजारपेठ आहे ही. किती तिथपर्यंत बाजारपेठ आहे. पुढची गाडी. इथे सगळे बसतात. हा पुढे त्यांचीच आहे ती. पुढची ती द्यायची. कोणची? इको इको आता घेतली. घर एकच आहे. एकत्र असतात फक्त वर झोपायला येते तू. नाही ये मोठी जाऊया. अजून सगळं जोडायचं लाईटिंग. छान छान केलंय. हे लादी पण छान ना. लादी मस्त आहे. वेगळं वेगळं बसलं सगळं. हे आवडलं मला. असं काहीतरी बनवायला पाहिजे. हे ग्लास साठी म्हणजे काचेचे सगळे असं बनवायचं आहे मला किचन मध्ये. नाही पण हे बाद आहे. खाली होतं सोडलं ते. हे हल्ली रेडीमेड असतं वाटते. हे आपण असं बनवून घ्यायचं. पण मला आयडिया आवडली. हे काय असं काय प्रेस वरती लाईट. रेलिंग लावायचे का. स्वतःच पर्सनल डोकं. कोण छोटा की मोठा. गेस्ट लोकांसाठी म्हणजे हा मस्त. पाहुणे आले का इथे राहायचं सगळं म्हणजे काय मस्त. किती वेळ लागला हे बनवायला. त्याने कसं आपल्या चॉईसने हे बरं हे लांबचं लांब केलं रे. ताईला हेच सांगतो की या पद्धतीत त्यांनी बनवायला पाहिजे. एकदाच खर्च करायचा. कोणी ताई हे कसं बनवायचं. गरम मुली म्हणून काय बनवणार आहे. हा इथे थोडं गरम होतंय ना. मस्त बांधलंय बघा. आणि हॉलसाठी पण देता येतील इथे ना. राहू शकतो ना. म्हणजे 50 माणसं 40 माणसाला झोपू शकतो. इथून सगळं दिसतं. हा इकडे हवा फुल. हे काय चालू आहे का. आता आपण ना बंगल्याच्या सेकंड फ्लोअरवर आहोत. कुठे पोचला. त्याच्यावर टेरेस आहे. हॅलो कुठे पोचला. पाऊस नाही ना. हे वरून एकदम छान दिसतंय रे. इको इको हा सगळं झालं. हा टेरेस व्ह्यू बघा. जरा टाइमपास करते. थोडं बाजारपेठ म्हटलं फिरून येऊया. इथे एक मंदिर आहे छान. हनुमानाचं मंदिर आहे. आणि आज संकष्टी आहे ना. तिथे ना काहीतरी असा प्रोग्राम असतात. तर तुम्हाला गाणी ऐकू येत असतील.
खूप वर्षांनी आले मी इकडे वहिनीच्या माहेरी. वाटतं 20 एक वर्ष झाली काय? 20 एक वर्ष झाली तेव्हा मी आले होते. हे मंदिर बघा. जेवणाची तयारी सुरू आहे. हो जेवण असं तयार करून ठेवलं आहे. हे अशा प्रकारे त्यांची बाजारपेठ आहे. सुक्कळवाड. खूप चेंजेस झाले आता. मी कारण जेव्हा आले होते ना तेव्हा इथे हे काहीच नव्हतं. हे बंगले वगैरे आत्ता आलेत सगळे. छान वाटते बघा. हे आहे माझ्या या बहिणीचं भावाचं दुकान. भोगटे जनरल स्टोर्स. चला. अरे वा. हो. स्टोर कुठे आहे? स्टोर नाही आहे. शॉपिंग सेंटर सारखं आहे. हे बरोबर आपल्या समोर सुक्कळवाड बस थांबा आहे त्याच्या बरोबर समोर आहे दुकान. तुमच्या कोकणातल्यांसाठी. अगोदर एवढंच होतं ना? एवढंच होतं ना? एवढंच होतं. मोठं होतं ते पहिले एकदम पहिले 20 वर्षापूर्वी. हे भाऊ आहेत समिताचे मोठे भाऊ. थोडा चेंज झाला चेहऱ्यामध्ये. या दुकानाचे मालक भोगटे. नाव काय? संजय भोगटे. सुक्कळवाड बस स्टॉपच्या समोरच आहे. हे बघा एक ब्राह्मण देऊळ आहे. जे नागोबाचं देऊळ आहे. केवढं प्रचंड आहे. हा झाड आहे बघा मोठं. मुद्दाम व्हिडिओ करून दाखवते तुम्हाला. चला आपण आता प्रदक्षिणा घालूया आणि तुम्हाला पण दाखवते सोबत. मला वाटतं बरीच झाडं एकत्र आहेत का ही? हा रे. बापरे प्रचंड मोठं आहे बघा. हे इथे वडाचं आहे वाटतं. हे बरीच झाडं मिक्स आहेत. हे वडाचं दिसतंय. बापरे.
तुम्हाला आतून पण दाखवते. हा समोर आहे तो कसाल मालवण रोड आहे आणि हे जे मंदिर आहे ते सुकळवाडमध्ये येतं. सिंधुदुर्ग स्टेशनच्या जवळ आहे तसं. असं आहे श्री ब्राह्मण देव देवालय अशा प्रकारे देऊळ आहे. चला आज जाऊया आपण. इथे काय कोणी असं सांगत नाहीत देवळाचे फोटो काढू नका वगैरे. इथे सगळं अलाव असतं. गोव्याला वगैरे गेलात ना फोटो काढायला देतच नाहीत. अशा प्रकारे आहे देऊळ मंदिर. बघा रोडवरून हा जो रोड आहे ना मालवण रोड, हा मालवणला जातो रोड आणि ह्या रोडच्या मालवणला जातो हा. आणि याच्या बरोबर इकडे बघा सुकळवाड आहे. हे सुकळवाड बाजार इकडे हा सुकळवाड बाजार आहे आणि इथे हे मंदिर आहे बघा मध्येच. कसं दिसतंय बघा. छान आहे देऊळ. खूप वर्ष जुनं असावं. आई मालवणला जाते बस. झाड आहे ना. केवढं पसरलंय बघा झाड. इथून ते असं तिथपर्यंत छान आहे. हे आहे महापुरुषाचं मंदिर. चला आतमध्ये जाऊया आपण. प्रसाद घेतलाय मी. तर हे परत 21 दिवसाचा गणपती आहे. छोटी छोटी मुलं आहेत बघा.
केवढी मोठी मोठी झाडं आहेत ती, आणि त्यांच्या मला वाटतं त्या पारंब्या ना अशा त्या खाली येऊन परत त्याचं झाड झालंय. गाडी लांब आहे, 8 वाजून 17 मिनिटांनी येणार. आता लाईट लावल्यावर घर बघा. मी इकडे समिताच्या आईने बघा आता काय काय दिलंय मला. हे करंजा दिल्यात, मला आवडतात खूप, माझ्या फेवरेट आहेत करंजा. नंतर बघा लाल माठ, तर ही पण एक माझ्या आवडीची भाजी आहे. ही आहे मोहरीची भाजी. सगळ्या माझ्या आवडीच्या भाज्या आहेत. आणि ही चवळी पण, वाल नाही वालीची भाजी ना ही. आणि हा आपला निरफणस, ह्याची मी तुम्हाला कापं करून दाखवणार आहे. हे बघा छान लागतात. आणि भेंडी, ही भेंडी ना इकडेच मिळतात कोकणात, छान लागते याची भाजी आणि याची आमटी पण छान लागते. चला आता चला आता या समिताचं फॅमिली आहे माहेर. चला आता बाय बाय. चला आम्ही तर निघतो आता कुडाळला नाही सिंधुदुर्गला ओरोसला. चला बाय, भेटू मग मुंबईला गेल्यावर. आता उद्या सकाळी मुंबईला पोहोचणार. चला त्या बघा छान. चला बाय. चला आता आम्ही जेवणाला सुरुवात करतोय. हे बघा सगळं जेवण वाढणं सुरू झालंय. बटाट्याची भाजी आणली. हे बघा जेवण आणि घावणे. चला वाडा लवकर, भूक लागली. दाखवते त्यांना. जेवण वाढतायत महिला मंडळ. आम्ही सुरू केलेलं आहे खाण्यासाठी. घावणे, चटणी पण आहे ना. चटणी शनिवार आहे. मग कशाबरोबर होता घावणे? पिंट्या गल्ली हिची घ्या, पातळ घ्या. नाही माका 2 उरले तर मी घरी नेतले. घावणे चहा बरोबर गाडी घरी नेऊन खायचं नसतं. कोण सांगता? माका सर येऊन दे माझ्या, मी त्या मानगुटी धरीन त्याची. ए मला भजी नको, माझी ह्याला दे, पिंट्याला. हिला दे. बघा ही आहे पिंट्याची होणारी अर्धांगिनी. अगं बघ तरी, ह्याची अर्धांगिनी आहे. उडबी वाईफ. अरे जेवण बोलवा तरी जेव. अरे जेवायला तरी बोलवा सबस्क्रायबर ना. माका काय दिला भाई? नाही या. हे काय घरून आणलंस? घरून तळून आणलं? अच्छा मध्ये माका इथे घेतले नाही, माका वाटलं ट्रेन मधले. नाही रे, आता घेतले मला समोर विकत. खोटारडा. आता काय काढतो? ती अजून भाजी आहे बघा. नको आहे, तिचा उपवास आहे ना. मला एकच होणार दे. 2 मी उद्या खाणार आहे.
ते उद्या असं भरपूर डोक्याची भाजी करू नको तुम्ही. आणि मुगाची मेथीची भाजी खावा डोक्याची हे सांग का हे तुला हे आपण का चटणी हे किती देतेस मला? नको एवढी, त्यांका चटणी दे हो. कमी कर. त्यांका बटाटी नको. हा बस. तुमच्या आईची गोळी अरे त्या ह्याला दे, जिलाबी तिच्या. सगळ्यात येतं नाही कोणी बंदी नाही असं नाही काही. काय काय बोलतो, काय बोलतो परत बोल. आम्ही त्याला बटाट्याची भाजी घालू काय? एकच दे, एकच मला दे, एकच. बटाट्याची भाजी देऊ काय? ओल्या मिरचीची नको. मध्ये टाकतली पारंपरिक पद्धतीने केलेली ही बटाट्याची भाजी. हा, पारंपरिक पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी नाही. काय रे मंगला काकी आमची ही आमची रसिका बाई आहे, कॉमेडी कॉमेडी क्वीन. सानिका वाढतायत. मालवण वरला जिल्हो जरा बोल. खाना व्हेज नॉन व्हेज खाना बरोबर. आता करा. बाय, गुड नाईट. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल दॅन बाय. वेलकम टू कोकण पल्स. आज मी सकाळी झाले गावाहून, तर मी आज तुम्हाला एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे माशाची वगैरे. ह्या माशांना म्हणतात, म्हणजे हे जे डोंगरातून जे पाणी येतं ना वहाळला, तर त्याचं पाणी असं अडवून दोन्हीकडे असे बांध घालून मग ते पाणी उपसून हे मासे काढलेले आहे. तर मी त्याची तुम्हाला रेसिपी, हाफ रेसिपी मी गावीच केलेली आहे. आता हाफ रेसिपी मी आता करणार आहे, म्हणजे फक्त तिखट घालणार आहे त्याच्यात. ह्याला मी शिजवून आणलं होतं गावून, आता आणता येणार नाही ना. आता मी त्याच्यामध्ये इकडे मी काय केलं, ह्याच्यात ना मिरच्या घातल्या 2 कापून, हळद घातली भरपूरशी, मीठ घातलं आणि भरपूर कोकम, आणि असं वरून त्याला तेल घातलं. आणि आता मी ते असं व्यवस्थित थोडंसं 10 मिनटं तसं पाण्याचा हापका मारून वगैरे 10 मिनटं शिजवून मी ह्या डब्यातून आणलं. त्याला बर्फात ठेवलं होतं थोडा वेळ मी. ते थोडंसं पाणी होतं उरलेलं बर्फाचं, ते घातलं. आणि त्यातला मालवणी मच्छीचा मसाला येतो तो 2 चमचे आता आल्यावर घातले मी बघा. आणि थोडं शिजू देणार मी. थोडंसं हलक्या हाताने असं हलवायचं असतं, चमचा लावायचा नाही जास्त. झाकण मारूया. आणि हा थोडंसं ना याच्याबरोबर मी खोबरेल तेल घालणार आहे. हे खोबरेल तेल आहे. इकडे कसं घर बंद असतं ना बाबांचं, काही अवेलेबल नव्हतं तेल वगैरे काहीच, म्हणून मी आता इकडून त्याचं छान झालंय. आता मी जळवून दाखवते. हे झालेलं आहे. गॅस बंद करते मी आता. म्हणून थोडीशी कोथिंबीर घालणार, ती भाकरी बरोबर खायला तयार. टेस्ट करून सांगते. असं थोडं ड्राय होतं पण टेस्ट छान आहे. आणि बघा काही काही लोक तर तोंड पण नाही काढत, ते तोंड करून पूर्ण पोट वगैरे साफ करून घेतलं, त्याच्यामुळे बिंदास खाऊ शकतो.
असं घ्यायचं आणि कसं गोड्या पाण्याचे आहेत ना त्याच्यामुळे याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण कमी असतं. थायरॉइड झाल्याने हे खा. सॅलड. चला तुम्ही पण करून बघा. छान झाली टेस्ट. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त. थँक्यू. बाय.